एक दिवसाचं वेतन त्यावेळी कपात करण्यात आलं होतं. माझा सुद्धा 332 रुपयाचा पगार कपात करण्यात आला. कारण ही पेन्शन काढून घेणं हे कुणालाही मान्य नव्हतं. यासाठी त्यावेळीपासून आज अखेर आम्ही या जुन्या पेन्शनच्या वाढीच्या संबंधानं तुमच्या सोबत आहोत मोठा भाऊ म्हणून. खरं म्हणजे परवाच आमची मागल्या महिन्यात चांदवड नाशिक या ठिकाणी सभा झाली. त्या सभेमध्ये जुन्या पेन्शनचा कुठलाही लढा असेल तर त्या लढ्यापासून शिक्षक समिती कदाचिही बाजूला जाणार नाही. त्यामुळे परवाच आम्ही अमोलजी शिंदेना सांगितलं की शिक्षक समिती तुमच्या सोबत सक्रियतेने यामध्ये सहभागी होईल. गेल्याच 10 डिसेंबरला शिक्षक समितीने जवळजवळ जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी 3 मोर्चे नागपूरच्या अधिवेशनावर दिला. गेल्या 10 डिसेंबर 2023 साली शिक्षक समितीनं त्या ठिकाणी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी मोर्चा काढला होता. त्यामुळे बंधू भगिनींनो, तुम्हाला पेन्शन मिळाल्याशिवाय कुठलीही संघटना गप राहणार नाही. शिक्षक समिती म्हणून एक मोठा भाऊ म्हणून आम्ही तुमच्या सोबत राहू एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय शिक्षक समिती.